काय आता पुढची प्रक्रिया? आरोपी अशोक खरात जो आहे त्याला आज माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला जी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि आता जो त्याचा 5वा गुन्हा आहे 79/2026 याच्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला पोलीस कोठडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात येईल. थँक्यू. काय गुन्हा आहे? सदरचा गुन्हा हा पण महिला अत्याचाराचा आणि अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे उद्या त्याला कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल. थँक्यू. काय आता पुढची प्रक्रिया? आरोपी अशोक खरात जो आहे त्याला आज माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला जी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि आता जो त्याचा 5वा गुन्हा आहे 79/2026 याच्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला पोलीस कोठडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात येईल. थँक्यू. काय गुन्हा आहे? सदरचा गुन्हा हा पण महिला अत्याचाराचा आणि अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे उद्या त्याला कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल. थँक्यू.